पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुनेत्रा पवारांकडे, शासन आदेश जारी। शरद पवारांना विलीनीकरण हवं असेल तर एनडीए मध्ये सहभागी व्हावं लागेल, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका। विलीनीकरणाबाबत पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपमधल्या नेत्यांशी चर्चा करावी लागणार। अजित पवारांचा अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग, खासदार संजय राऊतांचा दावा। भाजपाला विरोध करणारा एक तर जीव गमावतो किंवा जेलमध्ये जातो, राऊतांकडून आरोप। जेव्हा राजकीय अपघात होतो तेव्हा नातेवाईक विरोधकांना संशय येतोच। अजितदादांच्या विमान अपघातावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य, अपघाताची सखोल चौकशी होणार असल्याचंही सांगितलं। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नाही, अस्थि विसर्जनाच्या दिवशीच पार पडले सर्व विधी, बंधू श्रीनिवास पवार यांची माहिती। राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित, सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता, सत्ताधारी पक्षांच्या सहमतीने निर्णय झाल्याची चर्चा। मीरा भाईंदर महापालिकेत महापौर पदावरून मराठी अमराठी वाद, भाजपच्या डिंपल मेहता यांना महापौर करण्यास विरोध, मराठी महापौर करण्यासाठी एकीकरण समिती आणि मनसेचा एल्गार। चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक, वडेट्टीवार धानोरकर वादामुळे चंद्रपूर पालिकेत सर्वाधिक 27 जागा जिंकूनही काँग्रेसला सत्ता स्थापनेत अडचणी, आज केसी वेणुगोपाल यांच्यासोबत होणार बैठक। पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मंजुषा नागपुरे, भाजपकडून नागपुरेंच्या नावाची अधिकृत घोषणा, तर उपमहापौरपदी भाजपकडून परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा। पुणे पालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण मुख्य सभेला नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांना तुरुंगातून बोलावलं जाणार। 9 तारखेला पुणे पालिकेची सर्वसाधारण सभा, नगरसचिव पाठवणार कारागृहाला पत्र। भाजपकडून मुंबईतील महापौर निवडीच्या हालचालींना वेग, 48 तासात भाजपाचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार। राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर यांची नावं आघाडीवर। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।